अक्कलकोवा तालुक्यातील डेब्रामाळ येथील स्वस्त धान्य दुकानाविरोधात ग्रामस्थांचा संताप, परवाना रद्द करण्याची मागणी। स्वातंत्र्याच्या 75 वर्ष पूर्ण होऊन देखील सातपुड्यातील दुर्गम भागात असलेल्या ग्रामस्थांना हक्काचे रेशन मिळत नाही, लाजिरवाणी अशी ही बाब आहे। जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांची माहिती। अक्कलकोवा तालुक्यातील डेब्रामाळ येथे स्वस्त धान्य दुकान चालवणाऱ्या नर्मदा महिला बचत गट यांच्या कामकाजावर गंभीर आरोप करण्यात आले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। सदर बचत गटामार्फत चालवले जाणारे स्वस्त धान्य दुकानात नियमाप्रमाणे धान्य वितरण करत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे। अनेक लाभार्थ्यांना पूर्ण प्रमाणात धान्य दिले जात नसून दिलेल्या धान्याची पावती सुद्धा देण्यात येत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। परिसरातील बहुतांश नागरिक हे गरीब व साधे जीवन जगणारे असून त्यांच्या हक्काच्या धान्याबाबत होणाऱ्या या प्रकारामुळे त्यांना मोठा फटका बसत आहे। विशेष म्हणजे याबाबत संबंधित दुकानदाराकडे जाब विचारला असता काही ग्रामस्थांना धमकावल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे। संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करून तो पात्र व प्रामाणिक बचत गटाकडे देण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। दरम्यान आज सर्व ग्रामस्थांनी नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेट्टी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले। जर सदर स्वस्त धान्य दुकानदारांचा परवाना तत्काळ रद्द केला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। यावेळी डेब्रामाळ येथील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते। येथे रेशन दुकानदाराचे नाव आहे नर्मदा महिला बचत गट डेब्रामाळ। त्या दुकानाचे अध्यक्ष रहलीबाई जहागीर वडवी हे कायमस्वरूपी त्याच्या पती त्याच्या देत असतो। गावातील 8 ते 10 लोकांना रेशनचा माल घेण्यासाठी गेले असता विसरलं असता त्यांनी स्वतःच्या घरात नेऊन त्यांनी मारहाण केलेली आहे। आणि आम्ही काल 17/3/2024 रोजी डेब्रामाळ स्वस्त धान्य दुकानदाराकडे गेला असता त्यांनी आम्ही 3 वाजेपावते आम्ही भर उन्हात थांबलो। त्याच्यानंतर त्यांनी सरळ कुलूप लावून घेतले। कुलूप लावल्यानंतर आम्हाला समजलं की यांना रेशन धान्य लोकांना द्यायचं नाही आहे। 1 ते 17 दिवस झाले त्या महिन्याचं रेशन आम्हाला मिळालेलं नाही आणि पावतीसुद्धा देत नाही आहे। असं जर मनमानी कारभार चालवत असेल तर सदर त्याचा परवाना रद्द करून पात्र संस्था किंवा महिला बचत गट डेब्रामाळमधील असतील त्यांना ते सुपूर्द करावं असं मी कलेक्टर मॅडमला निवेदनाद्वारे देता हम और आपसे भी 3-4 किलो बिन हफ्ते माह को 5 किलो होते भी 3 किलो तो जाते है पावती बिन हफ्ता रेशन कार्ड भी 4 महीना गया जमा कैसे हो काही नाही टाइम टेबल काही नाही रात्री भी आधी 6, 6:30, 7 वाजता